लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होते आणि त्यांच्या आवडीचे असे वळीव लाडू तर झालेच पाहिजेत। चला तर मग मी आपणाच रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आता मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी लागणारं साहित्य 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन आणि साधारण 2 ते 3 चमचे आपण बारीक रवा घेतलेला आहे। जनरली रवा कोणी घालत नाही, पण रवा याच्यासाठी कारण हे जे लाडू असतात ते थोडेसे कडक असतात, खायला कडक होतात आणि मग त्यासाठीच मी इथं रवा घातलेला आहे, जेणेकरून हे लाडू थोडेसे मऊसर व्हावेत म्हणून। आता इथं मी एका कढईत 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो घालत आहे। आता या गुळाचा आपण पाक करून घेणार आहोत आणि त्यात साधारण 1 ते 2 चमचा आपण तीळ घालणार आहोत। तर हे तीळ ऑप्शनल आहेत, असतील आता या लाडवांना वळीव लाडू का म्हणत असतील, तर कदाचित हे वळून वळून बनवतात, त्यामुळे याला वळीव लाडू असे म्हणत असतील। बऱ्याच ठिकाणी हे लाडू माहितीही नाहीत, पण हे पारंपरिक आहेत, त्यामुळं करणं आणि माहिती असणं खरंच गरजेचं आहे। त्यामुळे ही मी रेसिपी आज शेअर केलेली आहे। आता काही ठिकाणी या लाडवांचे वेगवेगळे शेप असतात, कुठे गोल तर थोडेसे सिंगलही असतात, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे करू शकता। मराठवाडा साईडला हे लाडू शिदोरी देण्यासाठी खरंच खूप प्रसिद्ध आहेत आणि चवीलाही खरंच खूप छान लागतात। हे लाडू मी माझ्या बहिणींकडून शिकलेले आहे, तर छान जमतात आहे आणि करायलाही अगदी सोपे आहेत, त्यामुळे पटकन होतात। नक्की घरी ट्राय करून बघा। अशा प्रकारे मी हे सगळे लाडू वळून घेतलेले आहे। तर आता हे तळून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथं कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, तर यात मी आता हे लाडू सोडून घेत आहे। हे लाडू मी एकदम मंद आचेवर असे तळून घेणार आहे, जेणेकरून हे पूर्ण लालही नाही व्हावे आणि कच्चेही नाही राहावे। इकडं बघू शकताय बाजूला माझा पाकही तयार आहे। आता हे लाडू मी एक एक करून या पाकात बुडवून ठेवणार आहे। थोडा वेळ थंड झाले की हे खायला तयार होतील। आता हे लाडू जर आपण शिदोरीसाठी करणार असाल, तर यासाठी आपण गव्हाची सुजी काढून आणणं खरंच गरजेचं आहे आणि थोडेसे करायचे असतील तर आपण हे गव्हाच्या पिठापासूनही करू शकतो। अशा प्रकारे हे आपले झटपट होणारे आणि अगदी कमी साहित्यात कमी वेळेत होणारे लाडू तयार आहेत। तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो, तुमच्याकडेही असेच लाडू बनतात की नाही तेही नक्की सांगा। अशा प्रकारे आता मी दुसरी बॅचही तळून घेते आहे। बघू शकताय आता आपण ही बॅच तळायला तर घेतलेली आहे। किती छान असा एकदम गोल्डन कलर आलेला आहे। असे होईपर्यंत हे तळले की मग हे चवीला खुसखुशीत आणि एकदम छान असे तयार होतात। प्रकारे हे आपले झटपट होणारे आणि अगदी घरच्या साहित्यात पटकन होणारे असे हे लाडू तयार आहेत। तर लाडूची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।